भुजबळांनी घातलेल्या अटीला 15 तास उलटल्यानंतर सुद्धा भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही निर्णय नाहीच। आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार। भुजबळांची अट, सूत्रांची माहिती। भाजपच्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर राणांची वर्णी लागण्याची शक्यता। दरम्यान नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावाचा विषय संपला। नवनीत राणा राष्ट्रवादीतून उमेदवार असल्याच्या चर्चांना सुनील तटकरेंचं उत्तर। तर आज संध्याकाळपर्यंत कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची ही माहिती। सर्वसामान्यांना महागाईची झळ, घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ। तर मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर हे 941.50 रुपयांवर 3 महिन्यात दुसऱ्यांदा ही दरवाढ। तर टप्प्याटप्प्यानं महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र। सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल। एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवारांचा सरकारवर निशाणा। महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाक्रोश। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू। प्रकरणामध्ये ड्रग्जचं सेवन न केल्याचा प्राथमिक अंदाज। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येईल, पोलिसांची माहिती। पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा। आळंद मरकळ या रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई, अंमली पदार्थ जप्त। नशा केलेले अनेक तरुण तरुणी ताब्यात। ससून रुग्णालयामध्ये चाचणी, तर पार्टी आयोजकाला सुद्धा अटक। मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक। मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय, फडणवीसांनी त्यावर भाष्य करावं, संजय राऊतांचा हल्लाबोल। महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल, तर नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांना निमंत्रण नाही। तर महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्याही चर्चा, सूत्रांची माहिती। मुद्दे नसल्यामुळे विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत, महायुतीमध्ये दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरून शिंदेंचं हे उत्तर। पालकमंत्री असून कार्यक्रमामध्ये शिंदेंना डावललं, नाराज होऊन शिंदे 2 ते 3 दिवस गावी जातील, अंबादास दानवेंनी डिवचलं। तर कॅबिनेट बैठकीमध्ये यावर आवाज उठवणार, संजय शिरसाठ आक्रमक। नाशिक, भोर, बुलढाणा, जळगाव, परभणी, सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा। तर शेती पिकं उद्ध्वस्त, अनेक ठिकाणी घरांचीही पडझड, तर जनावरं सुद्धा दगावली। राज्यभरात 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र टंचाई। तर नदी नाले विहिरी आटल्या, दुर्गम भागामध्ये पाणी संकट गडद। अकलकुवा गावामध्ये सर्वाधिक झळा। नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर। एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर किशोर डांगेसह 11 जणांवर गुन्हा दाखल। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास आता बंदी। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आदेश। पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे यामुळे धाबे दणाणले। बाळ मानेंच्या उमेदवारी माघारीवर वैभव नाईकांचा पक्षालाच घरचा आहेर। बाळ मानेंच्या उमेदवारीवर एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता, तर पक्षावर ही नामुष्की नसती आली। ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईकांची नाराजी। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्याच मंत्र्यांकडून हरताळ। मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतनं प्रचार दौरा। तर माढा, करमाळा या भागामध्ये आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर। नाशिक शहरामध्ये अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर। मुंबई आग्रा महामार्गावरील पंपांवर सीएनजी नसल्यामुळे या ठिकाणी मोठी रांग, तर 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर। विषार दारू प्रकरणानंतर आता पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। सासवड विभागातनं विदेशी मद्याचा 1,11 लाखांचा मुद्देमाल जप्त। तर यासह कंटेनर, 2 मोबाईलही जप्त, आरोपीला अटक। ठाण्यातील शहापूरमध्ये कार्यरत अभियंत्यांचा कराडमध्ये घातपात। पत्नी आणि मेहुण्यानं अभियंता लक्ष्मण मंडलेची हत्या केल्याचं उघड। कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासातच उलगडा। अमेरिकेचा इराणच्या किनारपट्टी